एका शब्दाने काय बोलले नाही, गाडी मार खाल्ली तरी. काल पण मुंबईला गेलतो, गाडी मार खाल्ली. पण तेव्हा गुलाल घेऊन आल्यापासून सगळी मैदान चालू होती ना, नामांकित मैदान, आणि प्रत्येक मैदानात गाडी गुलाल 100% पात्र होती. नाही की आजच्या ड्रायव्हरचं राजावाल्यांची भांडणं झालीत का? नाही तसं कधी आता राजाच्या गाडीवर कधी दिसणार काय? राजाची गाडी होता कसं आहे, आता राजा पण मित्रांनो, गंगोतीचं मैदान आणि रेटरी धरण, अच्युत ड्रायव्हर, हिंदी केसरी अच्युत ड्रायव्हर मित्रांनो आज त्या टोकासनं ह्या टोकापर्यंत आलेत. म्हणजे काहीतरी गाढवा इतक्या लांब आला आणि बैल मला वाटतं कंटिन्यू गुलाला आहे. आता मला वाटतं हे कितवा गुलाल आहे? तो आता एक 8-9 गुलाल पहिला झाले सलग. आता का बाहेर काढल्यापासून बैल आता एक क्वार्टर फायनल तर बैल राहतेच फायनलला. कधी घरात बाहेर काढल्यातून गुलात नाराज करून बैल गेलेला नाही आपल्याशी. आतापर्यंत बैल म्हणजे गट पास होणारी वासर घालताय किंवा फायनल घेतलेलं वासर अजूनपर्यंत घातलेलंच नाही मी. गट पास होतेले वासर घालून बैल शिमी काढून देतोय वासरासनी. दोन्ही फेर कडनं बैल पळतोय, उजवीने पण डावीनं पण, दोन्ही कधी साईड. घेतला ही बैल अच्युत ड्रायव्हर? बैल 2 वर्ष झालं घेतलेला आहे. बर, किती दिवस बसून होता काय? बैल आम्ही घरात वासर शिकत होतो. बैल तो आणला तेव्हा 1 महिन्याभरात दुसरा झाला बैल. परत 4 तर वासर शिकत होतो आम्ही घरात बैल. जेव्हा मला खात्री वाटली बैलाची की बंधुराज पप्पा ही बैल तिथं भागात पळवत होती, ती मी गाड्या हाना इकडे तिकडे जायचं, त्यामुळे मला काही एवढं लक्ष नव्हतं. आणि जेव्हा मला बैल डोक्यात बसला की आता बैल आपला काय ना काय तर बाहेर काढल्यानंतर आता घडवू शकतोय. बैलाचं नियोजन पहिल्याच मैदानात केलं आणि बैल पहिल्याच मैदानात फायनल राहिला. म्हणजे तुमचं लक्ष होत नव्हतं, म्हणजे काकेत कोळसा गावाला वासा असं काम झालं. तुमच्या वस्तू तुमचं म्हणजे एक प्रकारे तुम्ही बघितली नव्हती बाबा पळती का नाही, पण ज्यावेळेस तुम्ही हाणली किंवा तुम्ही बघितली मी स्वतःच बैल हाणायचो फेऱ्याला. बैलाला फेऱ्याला नेलं की 4-4, 5-5 फिरवायचो वासरांच्या बरोबर. आलटून पलटून वासर घालून फेऱ्या काढायचो. पण एवढं काही लय डोक्यात नव्हतं आणि आपली एवढी परिस्थिती पण नाही की असं बाहेर जाऊन बैल मोठ्या मैदानात जाऊन पैर करून किंवा एखाद्याला बैल मागायचा. एवढं काही मी डोक्यात घेतलं नव्हतं. जेव्हा आपली वस्तू जेव्हा पळायला लागली तेव्हा मी डोक्यात घेतलं बैल आता फायनल आपला राहते. म्हणजे इतक्या लांब आला त्याचा आज त्यानं म्हणजे मला वाटतं आता बैल काढल्यापासून एकदा पण मार खाल्ला 30 तारखेला बैल पळाला कोरेगावला. कालचाच गॅप 1 तारखेला कोळ्याचं मैदान झालं. कोळ्याच्या मैदान गाड्या हाणा गेलतो आणि आज बैल एका दिवसाच्या गॅपवर बैल आणून बैल फायनल राहिलाय. म्हणजे कोरेगाव 2 नंबर केला आणि आज बैल तिथं 3 फेऱ्या पळाला. आज दुसरा फेऱ्या सिमीचा पण बैलांना टाईट काढला गाडी 7 नंबर फाटीवरून. काय सांगताल ड्रायव्हर, एक लक लागते तुम्ही म्हणताय का नाही, जेव्हा स्टार आपलं येतलं स्टार म्हणजे आता लोकांना वाटत होतं वासर शिकवणारा बैल आहे, पण आज वासर घडवत सगळ्यांनी वाटत होतं की आता आजूबाजूच्या तिथं आपल्या वासर शिकवणारा बैल, पण आपल्या डोक्यात बैल बसलेला आपला स्वतःचा बैल आपल्याला अंदाज आहे. आणि घरातल्यानी पण त्याच्यावर इतके कष्ट घेतले 2 वर्ष. वडिलांनी मोठ्या बंधुराजानं जास्त कष्ट घेतलेला आहे त्याला आणि आता त्या कष्टाचं बैल फळ द्यायला लागलेला आहे. आता कंटिन्यू तुम्ही म्हणजे तुमच्या आता ही गाडी तुम्ही नाही आणली? नाही, भैया ड्रायव्हर बांबोडचा जो आता एक 7-8 मैदान झालं भैयाच गाडी आणतोय. तुमची तुम्ही का आणत नाही? बैल जरा जास्तच मला भेटतोय बैल, त्यामुळं वासर असते ती आदतची, त्यामुळे मी गाडी हाणत नाही. ड्रायव्हर आपला भैया आहे, बसवतील आपली ड्रायव्हर. काय कसं काय कधी आता राजाच्या गाडीवर कधी दिसणार काय? राजाची गाडी होता कसं आहे, आता राजा पण गुलाल राहिला, काल कोळ्यात राहिला फायनलला. हायच की आता ड्रायव्हर पण हाणते गाडी. पहिलं नवीन असते ती, नवीन ड्रायव्हर बसते ती. आपण काय मी 1 वर्ष 1-1.5 वर्ष बैल हाणलेला आहे, एवढं काय नाही. काय योगा कुठं आला तर बसणार गाडीवर मी. अनेक लोकांचं म्हणणं आहे की अच्युत ड्रायव्हरचं राजावाल्यांची भांडणं झालीत का? नाही तसलं काय ना, आपलं दादांचं, आबाचं, अण्णाचं, बाबू शेठचं आपली भांडणं बिंड काय नाही. अड्ड्यात बोलतो आपण. कोळ्याच्या मध्ये काल बैल फायनल राहिल्यानंतर गाडी घेतली मी त्यांची. काय भांडणं बिंड आपली कुठल्याच बैलगाडी मालकावर भांडणं माझ्या बैल अजून पण भेटतो तुम्हाला? भेटतोच आपल्याला पहिल्यापासून. पोहती पण बैला तितका, काल पण बैलांना डाऊन दिलं की अजून हाय मी काय ना काय करू शकतोय. काय सांगचाल आवडता बैल म्हणलं तर काय सांगचाल? आवडता बैल तुमचा सुरुवातीचा आवडता बैल म्हणल्यापेक्षा आता स्टार्टिंगला मी माहिब्याची गाडी आणत होतो, त्यामुळे माहिब्याच माझा स्टार्टिंगचा आवडता बैल. लहानपणी माहिब्याचीच गाडी आदतला मी. मला वाटतं त्या माहिब्याच्या गाडीवर तुम्ही उजेडात आला. माहिब्या भारतची गाडी. तशी गाडी अजून जुळण झाल्या. आता गाड्या 2-3 गाड्या चांगल्या पळत्या त्या, पण चालू आहे माझा पण गाडी एखादी जमवायची तशी ठाम. 2-4 महिने गाडी हल्ली नाही पण अशी गाडी जमवायची योग्य चालू आहे. जमवणार तशी गाडी मी पण. म्हणजे प्रत्येकाचं एक हे असते, पण आता बैल तुमचा मोठ्या मैदानात सुद्धा म्हणजे कोळ्याच्या मैदानात सुद्धा राहिला असता जर काढला असता? तसं काय नाही, मी अजून परत काय ओपनच्या मैदानात काढलेलं नाही. आदतची मैदानं चांगली खेळायची, आदतचीच मैदान खेळायची बैलाची. ओपनला पहिले तसं माझ्या डोक्यात असं पैरा झाला तर काढायचा बैल बाहेर.
महिब्याचं काय वाटतं तुम्हाला आता महिब्या परत म्हणजे एवढं मास्तरांनी कष्ट घेतलं यावं आणि वाटत पण नव्हतं लोकांना की बाबा किती दिवस बसवून ठेवा म्हणजे अनेक लोक 1 कोटीला मागणी झाली मास्तरांनी विकलं नाही बैल पण बैलांना घडवून धावलं अजून सुद्धा बैल त्या अजून पण बैल संघर्षात चालू आहे बैलाचा, थोडा आजार आहे बैल अजून पण. निघेल बाहेर थोड्या दिवसात. त्याच्या पण बाहेर काढल्यानंतर कसरत घेऊन त्याला पण परत चर्चेत येणार की बैल तो. काय म्हातारा झाला म्हणजे काय पळायच थांबत नाही, येणार परत चर्चेत बैल. बैल म्हातारा झाला नाही म्हणजे अजून बैलाचं सगळं म्हणजे अजून रंगरूप धावतोय तो अजून बैल. आता थोडा आजारी बैल आहे, येणार बाहेर आता हळूहळू. सरांचं पण काय चालू आहे. सांगाल तुमच्या बाहेर ड्रायव्हर विषयी काय सांगाल आज तुम्ही जगाच्या म्हणजे सगळ्या गाड्या आणताय पण तुम्ही ड्रायव्हर म्हणून कसा ड्रायव्हर आहे आता कसं आहे तुम्हाला सांगतो, आता सगळ्यांच्याच तोंडात नेते या ड्रायव्हर आता सध्या 1 नंबरला भैया ड्रायव्हर बांबोडचा आहे. तेव्हा मी सांगण्याची काही गोष्ट नाही, कारण का आता सध्या त्याचं नाव 1 नंबर मध्येच आहे आणि सगळ्या मोठमोठ्या गाड्या भैया आता आणतोय आणि त्याच्या हातात बैल 1 नंबरचा आहे. त्यामुळे सांगायसारखी काही गोष्ट नाही एवढी. काय सांगाल आज आजची ड्रायव्हर म्हणजे मोठ्या गाड्या आणणारा ड्रायव्हर आणि अनेक लोकांचं म्हणणं होतं की मी आजची ड्रायव्हर व्हावं मला आजची ड्रायव्हर व्हायचा किंवा आजची ड्रायव्हर सारखं व्हावं आज तुम्ही आजची ड्रायव्हरची गाडी आणता नाही म्हणजे विषय काय झाला आमचं वासरू आहे हात्यार म्हणून त्या हात्यार बरोबर वासरू बैल पहिल्यांदा राहिला तेव्हापासून मी हाणतोय ते मीच हाणतोय बैल ह्यो. आठवणीतलं मैदान कुठलं आठवणीतलं म्हणजे ह्या बैलाच का तुमचं माझा आठवणीतलं काय पुसेगावचं मैदान म्हणजे ड्रायव्हर आदत वासर आदत काय विषय विषय काय ना वासर पाहिले ते 1 नंबर झाला चर्चा झाली. काय वाटत होतं तुम्हाला गाडी जुळवली त्यावेळेस वाटत होतं का होईल आपल्या ह्याला 1 नंबर ओळखीत गट काढल्यावर मला वाटलं नव्हतं की सेमी आपण पास करून मोठ्या गाड्या होत्या पण वासरांती करून धावलं. वय किती आहे तुमचं माझं वय 21 रनिंग आहे. 21 रनिंग आणि मला वाटतं ड्रायव्हर आदतच म्हणायला लागेल वासर सुद्धा आदत म्हणजे आज त्रिकूट पाहिलं त्रिकूट आता काय परत कधी दिसेल काय ते सचिन जरा आजार आहे त्यामुळे सचिन काय महिनाभर तरी नाही येणार बाहेर. लक्ष काय काल कोया ते 3 नंबर केलाय. काय हो सांगचाल लक्षाबद्दल काय सांगचाल लक्ष बैल याडा आहे तो कोणाही पण गाडी मारू शकतो. म्हणजे बाहेरने पण बैल बोलते ते मला वाटतं पुसेगावला बाहेरनं सेमी काढणार हो बाहेरनं सेमी काढला. काय आजच्या ड्रायव्हर विषय काय सांगचाल ड्रायव्हर काय म्हणजे आपल्याला भावच मानतो त्यामुळे काय एवढंही नाही. काय हो हिंद केसरी होण्याचं तुम्ही दोघांनी पण 1 नंबर केलाय काय तो क्षण काय तेवढं कष्ट घेतलेलं असते, तेवढं कष्ट घेतलेला फायदा म्हणजे फळ बैलांनी दाखवले करून. मायनी ज्यावेळेस हरण्याची आणि राज्याची गाडी आपण जुळवलेली त्यावेळेस तुम्ही म्हणाला ना भाऊ ही गाडी तर परत आणली तर म्हणजे ह्या गाडी आपल्याला हिंद केसरी होऊ शकतो आपण. मायनीच्या मैदानात आपण टेस्ट घेतलेल्या गाडीची आणि त्या हिशोबाच गाडी आपण पुस्तकावर आणलेली सगळ्या मालकांचं सहमत करून. तुम्ही पण त्यात होता इन्व्हॉल्व आणि गाडी आपण पुस्तकावर आणल्यानंतर गट काढल्यानंतर आपल्याला अंदाज आलता गाडीचा गाडी 1 नंबर आज करू शकते. गाडी चांगलीच पाहिलेली गाडी. त्या गाडीने पण नाव केलं माझं, पुस्तकावचा मान मला दिला. पुसेगावच्या मानासाठी माणसं म्हणजे ड्रायव्हर असू द्या कोणी पण असू द्या पुसेगावचा मान म्हणजे 1 नंबरचा मान लय वेगळा विषय आहे. तुम्ही पण ती अनुभवलं काय ती खुशी काय म्हणजे तिथे 1 नंबर केल्यावर मग असं दिवस वेगळं दिसायला लागले आपल्याला. कोण एवढंही मानत नव्हतं आपल्याला तिथनं पुढे म्हणजे चर्चा वेगळीच होती. बाहेर ड्रायव्हर म्हणजे असं म्हणजे माणसं म्हणजे 1 नंबर ड्रायव्हर आता ज्यावेळेस तुम्ही बैल जशी 1 नंबरला गेली तशी बाहेर ड्रायव्हर सुद्धा 1 नंबरला गेला. 100% 1 नंबरला गेला. ही वर्ष असतं ही वर्ष मस्त की पूर्णपणे मला वाटतं सारखं कंटिन्यू गुलाला तर तुटत नाही गुलाल. तुम्ही पण बघितलं तुमचा पण तुटला नाही. हो पुस्तकातनं गुलाल घेऊन आल्यापासून सगळी मैदान चालू होती ना नामांकित मैदान आणि प्रत्येक मैदानात गाडी गुलाल 100% पात्र होती. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा का नाही पुसेगाव हिंद केसरी झाल्यापासून एकदा पण असा बिना गुलाला घरी गेला नाही म्हणजे एक मैदान नाच कुठलं झालं प्रत्येक मैदान गोलात आहे आपण. काय ह्याच्याबद्दल काय सांगताल बैलाबद्दल पिस्तूल म्हणजे ठाम आदत बैलाला तर कोणी म्हणजे म्हणायचं नाही की ह्या बैलावर वासरू कसलं पण असू दे बैल वडी जाणार एकटा. आदत बैलांचा गुरु आहे म्हणायला लागली. हो आदत बैलाचा गुरु म्हणायला लागले ह्याला. आता जर मधनं लागेल तर काय वासरू पाहिलं तर 100% एक कारण म्हणजे वासराव सगळे खेळ आणि दोन्ही खांदी पब्लिक खांदी पब्लिक पोहते बैल. काय ड्रायव्हर सांगचाल काय म्हणजे एक नंबरचा ड्रायव्हर आणि 1 नंबरच्या बैलाचा मालक ह्यात काय मी भैयाचा आणि आपला पहिरा झाल्यानंतरच भैयाला कुठला म्हणजे भैया हो भैया ड्रायव्हर असेल किंवा वाटेगावचा भैया ड्रायव्हर असेल दोघांचे पण शब्द टाकल्यानंतर नाही म्हणत नाहीत. आज सकाळी पण त्याला येताना एक काल गाडी आणली त्याने कोळ्यात एखादा ड्रायव्हर तो कटाळले येणार नाही पण तो आवर्जून स्वतः गाडी करून आली ती दोघं तिघं. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहित आहे पुसेगावला 1 नंबर केल्यानंतर त्या ड्रायव्हरचं स्टार चालतं तुमचं पण चाललं आणि बाहेर ड्रायव्हर तुम्ही शब्द टाकला आज 1 नंबरचा ड्रायव्हर म्हणायला लागला ह्या वर्षाचा 1 नंबर ड्रायव्हर म्हणायचं कारण हे काय म्हणते त्याला एक वर्ल्ड कपचा 1 नंबरचा म्हणायला लागेल बैलगाडीतला वर्ल्ड कपला 1 नंबरचा ड्रायव्हर. बरं आता बैलाचं वैशिष्ट्य काय
बैल आता आपण बाहेर काढला एक 2 महिने झालं बैल पळवायला चालू केलाय. तर बैल कंपल्सरी गुलाल राहतोय. बैल शहाणा आहे. आदत बैलला आपण तिथं फेर काढल्यामुळे बैल गाडी फॉल बिल करायची भानगड नाही. सुट्टीला एकदम शांत बैल आहे. आणि ओपनला जरी बैल पळवला तरी त्या बराबरीत गाडी जमली ना दोन्ही मात्याला शहाणा बैल माता पळतोय. शहाणा बैल पळतोय. काही विषय नाही. गसगस करत नाही आदत पतन. आज ही गट पास करताना वासर आहे. पण आज सेमी काढला गाडीनं. रायफल आणि याचा डबल 100% जात गोत तशी वाटते. दुगलमध्ये आहेत बैल. ड्रायव्हर तुम्ही आदतला पळवताय पण ओपनला जरी पळवलं तर हे बैल तुम्ही टॉप 10 मधला एक दिसतोय मला. 100% हळूहळू आपण करायचं असतं. एकदमच वर जाऊन परत आणि खाली पडायचं नाही. हळूहळू आपली स्टेप आहे तसं हळूहळू वर जायचं आपण. काय आयुष्यातलं सगळ्यात मोठं हे काय सांगताल तुम्ही म्हणजे तुम्हाला हे सगळ्यात मोठं बरं सगळ्यात भारी वाटलं असं मैदान? मैदानात आता मी सगळं शाळा सगळं बंद केल्यापासून लग्न झालंय. मैदानात आहे त्यामुळे एकदम कुठलं टेन्शन नाही काय डोक्याला. एकदा आलं की फ्री वाटते मैदानामध्ये. आणि आवर्जून आपण प्रत्येक मैदानात जातोच. असं वाटतं का रिस्क नाही लय रिस्क घ्यायची नाही मापात गाडी हाणायची किंवा जी चांगली पळती त्यांना करायचं कारण आपलं पण आपल्या पण घरी म्हणजे कसं लेकरं बाळ आहेत ही सगळे बघितलं पाहिजे. 100% आता थोडं कमीच गाडी आणतोय. आता आपण सगळं जे करायचं होतं जेवढी नामांकित मोठी मैदान होती ती पुशेगावचं असेल सगळी मैदान आपण नंबर केलेला आहे. 1 नंबर केलाय. तुम्ही बघितले 6 मैदान सलग राजानं 1 नंबर केलाय. गाडी मीच होतो ड्रायव्हर. त्यामुळे आपण सगळं केलेलं आहे. सगळं इथून परत करायची पण धमक आपली आहे. तर हळूहळू दामादामान घ्यायचं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आजच्या ड्रायव्हर म्हणजे आता बघताय तुम्ही 1 नंबरला म्हणजे त्यांचं नाव घेतलं जातं पण एक नावाचा फायदा झाला. आज कोणी पण आपल्याला कुठं पण शब्द टाकला तर मोडत नाही तुमचं. नाही ना आता आपण काय त्याला बळजबरी कुठल्या माणसाला करत नाही किंवा ड्रायव्हरला पण करत नाही. नावाचा फायदा आपण हे करत नाही. पण आपल्याला माणसं नाव असते ती त्या हिशोबातच आपण पण राहतोय. मग तुझं आणि तुमचं काय नातं आहे? ज्या ज्यावेळी मुत्तरला बाहेर काढलाय मैदानामध्ये मी गाडी व्हाय तेव्हा बैल फायनल राहिलेला आहे 100%. आणि आता येईल थोडे दिवसात घाटावर बैल 2-3 मैदान घाटावर खेळायचे आहे ती. राहुल बाईचं आणि काय संमत काय आहेत काय? तर घरातले काय संबंध आहे ते मला लहान भाऊच मानते ती. कारण का मी काल पण मुंबईला गेलतो. गाडी मार खाल्ली पण त्यांच्या मुलाच्या बर्थडेला होतो तिथं. एन्जॉय तिथं केला. राहिलेलं मुक्काम राहिलेलं तिथं मुक्काम करून आलो. काय काय नक्की कशामुळं मथुरचं काय काय नक्की झालं काय म्हणजे? बैलांचं आणि आपलं पण नातं आहे. मालकाचं पण आपलं नातं आहे. आपण सगळ्यांच्या पण व्यवस्थित राहतोय त्यामुळे आपल्या पण माणसं जपते ती. कुठला वाईट शब्द बोलत नाही ती. नाही पण मथुरची म्हणजे गाडी मला वाटते शक्यतो तिथं ही होत नाही पण काय नक्की अडचण आली? अडचण थोडी गाडी पब्लिकला गाडी होती. थोडी गाडी कमीच पळाली गाडी. काय झालं पण गाडी कमीच पळाली गाडी. पण राहुल बाईचं असं नसतं की बाबा हरली तर हरवू दे काय नाही विषय म्हणजे आपण परत येऊ कारण मथुरने एवढं नाव करून मुंबई गाजवली की या कारण काय होत नाही. मी बघितलं गाडी पडली गाडी मार खाल्ली पण एका शब्दाने दादा कुठल्या मुलाला किंवा बाकीच्या माणसांनी एक शब्दाने काय बोललं नाही ते. एवढा मोठा म्हणजे बर्थडे केला त्यांनी सेलिब्रेशन. एका शब्दाने काय बोललं नाही गाडी मार खाल्ली तरी. ही पाहिजे हो, माणसात म्हणजे 1 नंबरला आणि त्यांना माहिती आहे मथुरनं लय दिले चिडचिड कुठल्या गोष्टीची केली नाही त्यांनी. पण आज का मथुरनं मुंबई गाजवली इतकी गाजवली की मुंबई म्हणजे एक प्रकारे म्हणते ना सलग एवढा वर्ष कोण कुठला बैल राहिला. मथुर महबूबची टॉपलाच गाडी होती. गाडी पडली नव्हती बरेच वर्ष. आणि आता बैलाचा एवढं काही वाटत नाही पण बैल ती जिद्द आणि धमक बैलात आहे करून दाखवणार तो काय ना काय तर कळलं समोर तो म्हणा. मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मालक असा पाहिजे आणि ड्रायव्हरने आता स्वतः सांगितलं कारण कसं असतं ह्या विषयावर बोलायला सुद्धा म्हणा कुठे काय बोलावं पण आज गाडी पडू द्या पडली तर पण कुठल्या ह्याला नाही काय विषय म्हणजे ड्रायव्हरला किंवा कुणाला सुद्धा चिडचिड नाही महत्वाची गोष्ट. आणि कसं होतं त्यांना पण माहित आहे मथुर त्यांच्यासाठी देव आहे एक प्रकारे आणि तो अजून पण काय पण करू शकतो असं काय पण करू शकतो बैल. मोठ्या मैदानात प्रत्येक राहिला 100% इकडे जेव्हा जेव्हा बाहेर काढला तेव्हा 1-2 नंबर बैल करून गेलेला आहे. आणि इथून पण करायची त्याच्यात धमक आहे आणि ती 100% करणार. ड्रायव्हर काय जोडी विषय काय सांगचाल तुमचा आवडता बैल म्हणला तर कोण सांगचाल? आता चालू लक्षात आहे आपल्या. लक्षानं तुम्हाला एवढं मार्केटमध्ये एक प्रकारे लक्षानं आपल्याला 1 नंबरात आणलं. मेन म्हणजे राजू पाटील आपल्याला म्हणजे माणूस दिलदार लागला. खावासकडे आपल्याला म्हणजे कुठल्या गोष्टी नाही म्हणत ना. शेट विषय काय सांगचाल? शेट पण दिलदार शेट एवढं मैदानात येत नाही वरची फोन करतात आपल्याला. शाहिद भाई काय सांगचाल त्या माणसाविषयी काय सांगचाल? ती पण माणसं म्हणजे आपल्याला एवढी ही काही करत नाहीत. पण गाडी ज्या दिवशी गुलात राहील त्या दिवशी फोन करते ते पक्का विषय नाही. चांगली म्हणजे माणसं सगळी चांगली आहेत आपल्याबरोबर. चला मित्रांनो ह्या टोकासनं मला वाटतं त्या टोकासनं ह्या टोकात ड्रायव्हर आलं आणि नाराज नाही केला आमच्या मातीने तुम्हाला ही महत्वाची गोष्ट आहे.
मला घाट माथ्यावर आल्यानंतर कधीच मी नाराज झालेलो नाही. या मातीने आपल्याला शिकवलेलं आहे आणि ह्या मातीने काही ना काहीतरी दिलेलं आहे आपल्याला. आता मला वाटतं मातीच्या रानाला तुमच्या भागात राजा जास्त पळेल, कारण मातीच्या रानाला जास्त पळायला राजा. हा पाहणार इथून पुढे बैल आपल्या रानाला पण चांगला पाहणार बैल. पहिला कसं कटनाव जास्त पळतो, आता मातीच्या लय पळेल राजा. आता दोन्हीकडे पण ज्यादा बैल पाहणार बैल. आता वय होईल तसं बैल ज्यादाच पळ जाणार आता बैल. काय कालच्या ह्याच्या राजाचं काय बदल वाटलं तुम्हाला? काल पहिल्या कधी बैल पाहिला शिमीला निकाल तोंडावर पहिला जसा निकाल घेत होता तसा सेम निकाल घेतला बैला. म्हणजे राजाची स्टाईल जी होती पुढं ती काल त्यानं दाखवली 100%. लवकर. काय किती लवकरच राजाच्या गाडीवर कसं हा बसणार गाडी. मित्रांनो, अनेक लोकांची इच्छा होती जाणार, तुम्ही सांगा आजच्या ड्रायव्हरला आपण एक मैदान 100% करायचंच आहे. कारण कसं होतंय आजच्या ड्रायव्हरचं आणि मला वाटतं राजा कुणाचंच काय भांडण नाही, काय नाही, परंतु अनेक लोकांची चर्चा येते. पण एक मैदान करू, चला. चालतंय, धन्यवाद.